नेहमीप्रमाणे श्लोकापासून आपण सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैत्याय नमोस्तु तस्मै. आपण द्रवद्रव्य अध्याय बघत आहोत आणि द्रवद्रव्य विज्ञानीय बघत असताना आपले काही श्लोक त्यातले झालेले आहेत. 68व्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं आहे. तर 68वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आपण विविध सुरा वगैरे ज्या सांगितलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल आपण वर्णन वाचत आहोत. आपण श्लोकाकडे जाऊयात. आपलं 68व्या श्लोकापर्यंत झालेलं होतं. सो तद्गुणा वारुणी हृद्या लघुस्तीक्ष्णा निहंतीच शूलकास वमिश्वास विबंधात्मान पीनसान्. तद्गुणा वारुणी. वारुणी म्हणजे कशापासून बनवलेली, तर ताडापासून बनवलेली किंवा माडापासून बनवलेली जी आहे ना तर त्याला वारुणी म्हणतात. तद्गुणा वारुणी हृद्या. वारुणी जी आहे ती हृदय आहे. हृदय असताना म्हणजे काय, हृदयाला हितकर. पण अर्थात आपण पहिला श्लोक बघितलेला होता काय, तर योग्य मात्रेमध्ये आणि योग्य काळामध्ये असतील तर ह्या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. ओके. लघु तीक्ष्णा निहंतीच. लघु आणि तीक्ष्ण अशी आहे. शूल कास वमिश्वास विबंध आत्मान पीनसान् निहंती. असं म्हणजे काय, तर वारुणी कशा कशाचा हनन करते किंवा वारुणी काय काय कमी करते, बरं करते. तर शूल कास वमी श्वास. शूल म्हणजे कुठल्याही पद्धतीचं पेन जे आहे ते कमी करण्यासाठी वारुणीचा उपयोग होतो. खोकल्यासाठी सुद्धा वारुणीचा उपयोग होतो. त्याच्यानंतर वमी वमन उलटी होत असेल तर श्वास, विशेष करून दम लागलेले असताना. आता इथे कसं आहे ना, तर श्वास असं म्हणत असताना हृदय पण आहे आणि कासामध्ये पण जाते. सो ब्रॉन्कियल अस्थमा किंवा आपण ज्याला कार्डियाक अस्थमा म्हणतो तर दोन्ही ठिकाणी त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर विबंध. विबंध घालवणारी अशी आहे, कारण व्यवाई विकाशी गुण याच्यामध्ये असतात आणि म्हणूनच विबंध घालवण्यासाठी म्हणून ह्याचा उपयोग होतो वारुणीचा. विबंध, आत्मान आणि पीनस या गोष्टी त्यांनी कमी होतात. सो पीनस नष्ट करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होतो. नाती तीव्र मदालघ्वी पथ्या वैभीतिकी सुरा व्रणे पांडवामये पृष्ठे न चात्यर्थे विरुध्यते. वैभीतिकी सुरा. आता ही कशी आहे, तर नाती तीव्र मदा लघ्वी पथ्या वैभीतिकी सुरा. वैभीतिकी वैभीतकापासून बनवलेली सुरा जी आहे ती नाती तीव्र मदा म्हणजे ती जास्त मद आणत नाही. आणखीन काय, ते लघु आहे, पथ्यकर आहे. कसं आहे ना की ज्या ज्या वेळेला कुठलेही आपण व्यसन सोडवण्याच्या दृष्टीने विचार करत असतो तर त्या वेळेला सुद्धा आपण असं बघतो की विभितकाचं जर चूर्ण त्यांना सगळ्याला दिलं ना तर जी इच्छा असते किंवा ज्या वेळेला आता पाहिजेच असं जे काही वाटत असतं व्यसनाचं जे स्वरूप आहे तर त्याच्यापासून थोडस लांब राहता येतं. आणि म्हणून विभितक दिला जातो आणि मग विभितकावरती भागतंय असं व्हायला लागलं ना की मग त्रिफळा चालू करायचा. कारण विभितकाचा एक कंटेंट असणार असं हे त्रिफळ आहे आणि कंटेंट असणारा असा हा त्रिफळ आपण ज्या वेळेला चालू करतो तर त्रिफळा रसायन आहे. म्हणजे व्यसनापासून विभितकाकडे आणि विभितकापासून रसायनाच्या त्रिफळाकडे असा जो प्रवास आहे ना तो व्यसन मुक्तीच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा राहतो.
म्हणून नाती तीव्र मदा म्हणजे तीव्र मद आणत नाही. लघवी लघु आहे, पथ्यकर आहे. म्हणजे आता पथ्यकर आहे असं म्हटलं असलं ना, तरी म्हणून कितीही आणि कसंही हे चालत नाही मात्र बरं का. तर त्या दृष्टीने ह्याचा विचार आपल्याला करावाच लागतो, की कधी, केव्हा, किती मात्रेमध्ये, कशासोबत वगैरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. आणि ही कशासाठी उपयुक्त आहे? तर व्रणे पांडवामये कुष्ठे. व्रणामध्ये, पांडुरोगामध्ये, कुष्ठामध्ये न च अत्यर्थे विरुध्यते. म्हणजे ह्या दृष्टीमध्ये त्याचा फार विरोध होत नाही. म्हणजेच काय? तर व्रण असताना इतर जे सुरा सांगितलेल्या आहेत त्या घेऊ नयेत किंवा पांडू असताना त्या घेऊ नयेत. कारण विदाह होण्याची जास्त शक्यता असते. पांडूची संप्राप्ती जी आहे ना, ती विशेषत्वाने पित्ताशी संबंधित राहते आणि म्हणून नेहमीच आपण जर का संप्राप्ती काढून बघितली पांडूची, तर पित्त प्रधाना कुपिताय थोपेर कोपनिर्मलाहा अशी संप्राप्ती आहे. आणि म्हणून पित्त विकृती होऊ नये. परंतु त्यातल्या त्यात मग वैदिक सुरा चालू शकते असा. आणि कुष्ठामध्ये सुद्धा दूषसंग्रह जास्त असताना धातुपाक होतो जास्त प्रमाणामध्ये आणि तो धातुपाक टाळण्यासाठी म्हणून खरं तर सुरा ह्या कुठल्याच उपयुक्त नाहीत. परंतु त्यातल्या त्यात वैदिकी चालेल असं. खूपच जास्ती आता समजा सवय असेल आणि एकदम अचानक जर का या गोष्टी बंद करायला लावल्या, तर विड्रॉल सिम्प्टम्स खूप जास्ती बसतात हे आपण बघतो. आणि हे विड्रॉल सिम्प्टम्स येऊ नयेत, तर मग त्याला काहीतरी ऑप्शन द्यायला पाहिजे. मग तिथे आपण निदान वैदिकी सुरा देऊ शकतो. तर ह्या पद्धतीनं त्याचा विचार करायला पाहिजे. जशा पद्धतीने आपण हे सोडवत असताना मृद्विका किंवा मृद्विकेपासून बनवलेलं जे आसव आहे, द्राक्षासव, द्राक्षारिष्ट ह्या गोष्टींचा विचार करतो ना, तसंच याचा विचार व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरचा श्लोक आहे यथा द्रव्य गुणोरिष्टः सर्व मद्य गुणाधिकः ग्रहणी पांडुकुष्ठार्षः शोफ शोष उदरज्वरान् हन्ति गुल्म कृमिप्लीह कषाय कटुवातलः यथा द्रव्य गुणोरिष्टः यथा द्रव्य गुणः अरिष्टः म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे द्रव्य गुणाप्रमाणे अरिष्टांचे गुणधर्म राहतात सर्व मद्य गुणाधिकाः तसेच ते मद्यामध्ये जे जे काही बनवलेलं आहे त्याच्यानुसार त्याचे गुणधर्म राहतील. आणि हे काय करतात तर ग्रहणी पांडू कुष्ठ अर्श शोफ शोष उदर ज्वरान हंती या सगळ्या गोष्टी कमी करण्याच्या दृष्टीने उपयोगी असतात असं वारिष्ट. तर त्या दृष्टीने आणि काय आहे तर सर्व जी काही सुरा प्रकार सांगितलेले आहेत त्या सुरा प्रकारांमध्ये अधिकहा गुणाधिकहा काय आहे तर अरिष्टहा गुणाधिकहा म्हणजे काय सर्व सुरा प्रकारामध्ये किंवा असुत कल्पनांमध्ये काय उत्तम आहे तर अरिष्ट ही गोष्ट उत्तम आहे आणि ती काय करते तर ग्रहणी पांडू कुष्ठ अर्श शोफ शोष उदरज्वरान हंती असं म्हटलेलं आहे. सो ह्या गोष्टी ते हनन करतात. आता इथे तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की मगाशी आपण बोललेलो होतो की पांडूमध्ये पित्त प्रधान असल्यामुळं विशेषत्वानी सर्व प्रकारच्या सुरा नाही घ्यायला पाहिजेत परंतु द्रव्यगुणाच्या संदर्भामध्ये जी विशिष्ट अरिष्ट आहेत ना ती उपयुक्त ठरतात. मग का उपयुक्त ठरतात तर त्यामध्ये धात्वग्नी वाढवणं हा जो त्याचा गुणधर्म आहे ना तर ती गोष्ट महत्वाची राहते. इतर सुरा प्रकार आणि औषधी सुरा प्रकार ह्याच्यामधला हा जो भेद आहे ना तो जाणून घ्यायला पाहिजे. औषधी सुरा प्रकारांमध्ये ते औषधीय स्वरूपामध्ये त्यानंतर योग्य मात्रेमध्ये योग्य अनुपानासोबत असं जेव्हा दिलं जातं ना तर त्यावेळेला एक गोष्ट महत्वाची घडते की धात्वग्नी दीपनासाठी ह्याचा उपयोग जास्ती होतो. तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे की आसुती भवनाची जी प्रक्रिया आहे तर त्याला कमीत कमी 3 ते 6 महिने वगैरे लागतात आणि निसर्गातल्या टेम्परेचर वरती अवलंबून राहतं ते आणि तसं असल्यामुळे त्याच्या आतमध्ये तयार होतानाचा जो कालामुळे तयार होणारा जो अग्नी आहे ना तो महत्वाचा राहतो आणि म्हणून कालसंस्कार ही पण गोष्ट त्याच्यावरती महत्वाची आहे. आणि म्हणूनच एकातून दुसरा दुसऱ्यातनं तिसरा असा ज्या वेळेला धातू तयार होत असतो तर त्या धातूच्या संदर्भामध्ये सुद्धा ह्याचा उपयोग होतो म्हणून धात्वग्नी वर्धन म्हणून या सर्व प्रकारची जी आसवारिष्ट आहेत त्याचा उपयोग होत असतो. सो ग्रहणी पांडू कुष्ठ अर्श शोफ शोष उदर ज्वर हंती आणि काय तर गुल्म कृमी प्लीह कषाय कटुवातलाहा आणखीन काय काय तर हंती गुल्म कृमी प्लीहान गुल्म कृमी आणि प्लीह ह्याच्यावरती सुद्धा त्याचा उपयोग होतो. आणि हे सर्व जी काही अरिष्ट आहेत ती कशी आहेत तर कषाय कटू आणि वातल आहेत. सो ह्या दृष्टींचा विचार करायला पाहिजे म्हणजे कषाय रसाची कटू विपाकाची आणि वातल अशी थोडीशी ती असवरिष्ट आहेत. आणि म्हणूनच आपण अनुपानासोबत देत असताना कमीत कमी 4 पट पाणी त्याच्यामध्ये मिसळून द्यायला सांगत असतो. सो ही गोष्ट महत्वाची राहते.
त्याच्यानंतर मार्द्विकम लेखनम हृद्यम नाट्योष्णम मधुरम सरम अल्पपित्तानिलम पांडू मेहार्ष कृमिनाशनम. द्राक्षासव, मार्द्विक, मृद्विका, मृद्विकेपासून तयार केलेलं ते मार्द्विक म्हणजे द्राक्षारिष्ट किंवा द्राक्षासव ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये लेखन हृदय नाट्योष्णम हे जे आहे ना ते अतिउष्ण नाहीये, न अतिउष्णम म्हणजे ते थंडही नाहीये परंतु ते गरम पण जास्त नाहीये अशा अर्थाने. आणि कसं आहे ते लेखन आहे, हृदय आहे, हृदयाला हितकर आहे, मधुर आहे, सर आहे, जे जिथे जिथे सृष्ट भिन्नत्रता अपेक्षित आहे तर त्या ठिकाणी आपण हे मार्द्विक वापरू शकतो. आणि कसं आहे तर अल्पपित्तानिलम पांडू मेहार्षः कृमिनाशनम. अल्पपित्तानिलम म्हणजे अल्प पित्त आणि अल्प अनिल करणारं म्हणजे पित्त आणि वात निर्माण करतं ते, परंतु थोड्या प्रमाणामध्ये. अर्थात कसं आहे की मात्रेवरती पण त्या गोष्टी अवलंबून राहतील. आणि कसं तर पांडू मेह अर्ष कृमिनाशनम, पांडू कमी करणार आहे. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की मनुका ज्या असतात ना तर त्या पांडू घालवणाऱ्या अशा उत्तम आहेत. त्याच्यानंतर मेहामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. आता मृद्विकेचं जे गामित्व आहे ते मांसाकडे विशेषत्वाने, आणि म्हणून तुम्ही जर मांसपाचकाचा काढा जर बघितला तर त्याच्यामध्ये मृद्विका आहे. मांसातनं जो मेद तयार होणार आहे तर तो धातवग्नी ते सुधारतंय आणि म्हणून मेहाला सुद्धा कमी करणारी असं हे मार्द्विक आहे. त्याच्यानंतर अर्श कमी करणार आहे, रक्त विकृती नष्ट करणार अशी मृद्विक आहे आणि म्हणून अर्श सुद्धा कमी करणार आहे. आणि कृमिनाशना, कृमी कमी करणार, कृमींचा नाश करणार असं आहे. कृमींचा नाश का करेल, एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा गुणधर्म म्हणून, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर आहे. म्हणजेच ते जे मोठं आतडं किंवा पक्वाशय आहे तर पक्वाशयाच्या ठिकाणी जो पुराणमल राहतोय की त्या पुराणमलातनं पुरुषाचे कृमी उत्पन्न होतील तर ते कृमी उत्पन्न होऊ न देणं ह्या दृष्टीने ते कृमिनाशन. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की पित्ताचं शमन करतंय, त्याच्यानंतर रक्ताचं प्रसादन करतंय, आणि रक्त प्रसादन असल्यामुळं जे रक्त जे कृमी सांगितलेत ना त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा उपयोग होतो. आणि म्हणूनच वेगवेगळे इन्फेक्शन सुद्धा झालेले असताना मृद्विका किंवा मनुका खाणं ही गोष्ट आहे ना ती सुद्धा महत्वाची राहत आहे. अस्मात अल्पतर गुणम खार्जुरम वातलम गुरु. खर्जुरासव, खर्जुरापासून उत्पन्न केलं खार्जुर. कसं आहे, अस्मात अल्प अल्पांतर गुणम, अल्प अंतर गुण म्हणजे थोडंसंच अंतर असणार असं. वातल आहे आणि गुरु आहे. मात्र मृद्विकेपेक्षा खजुरापासून तयार केलेलं जे आसव किंवा जे अरिष्ट आहे तर ते थोडस गुरुजड आहे आणि सर्वसाधारणतः ते मृद्विकेच्या गुणांप्रमाणेच आहे. त्याच्यानंतर शार्करस सुरभी स्वादू हृद्यो नाती मदो लघु. आता शर्करेपासून तयार केलेलं असं म्हणजे उसाच्या रसापासून तयार केलेलं किंवा साखरेपासून तयार केलं. कसं आहे, सुरभी म्हणजे सुंदर एक वास असतो त्याला आणि चव जी आहे ती स्वादू आहे. त्याच्यानंतर रुचकर म्हणजेच आपण ज्याला स्वादू म्हणतो किंवा ज्याला तोंडाला चव येणं अशी गोष्ट म्हणतो तसं आहे. त्याच्यानंतर हृदय आहे, न अतिमदहा आणि लघु, लघु आहे ते पचण्यास हलकं आहे आणि त्याने सुद्धा मद जास्त उत्पन्न होत नाही. म्हणजे शार्कर सुद्धा काही ठिकाणी जिथे जिथे आपल्याला पेशंटना खरं तर थांबवायची गरज आहे किंवा पेपर ऑफ करत लोअर याला शिफ्ट करायचं आहे तर ह्या ठिकाणी आपण हे शार्कर वापरू शकतो. त्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सृष्ट मूत्र शकृत्वातो गौड स्तर्पण दीपनहा. गौड गुडापासून तयार केलेलं, गुडापासून तयार केलेलं कसं आहे, तर्पण आणि दीपन करणार. ओके, सो गौडारिष्ट जे सांगितलेलं आहे ना त्याचे सुद्धा गुणधर्म असे येतात. आणि गौडारिष्ट मुख्य कसं आहे तर सृष्ट मूत्र शकृत वातो, मूत्र शकृत आणि वात यांना सृष्टता आणणारा म्हणजेच मलमूत्र साफ करणारा अशा पद्धतीचं हे गौडारिष्ट आहे. त्याच्यानंतर वातपित्त करसिधू स्नेह श्लेष्म विकार. हा सिधू म्हणजे उसाचा रस आहे ना त्याच्यापासून केलेली आणि शार्कर म्हणजे शर्करेपासून तयार केलेले, हा त्याचा फरक राहतो. तर सिधू म्हणजे काय तर उसाच्या रसापासून तयार केलं जे अरिष्ट असं आहे ते वातपित्त कर असं आहे. आणि कसं आहे तर स्नेह श्लेष्म विकार. हा स्नेह श्लेष्म म्हणजे काय तर स्नेहजन्य विकार म्हणजेच काय तर ज्याला आपण स्नेहपानामुळे उत्पन्न झालेलं अजीर्ण किंवा इतर ज्या गोष्टी अतिरिक्त स्नेहन झाल्यामुळे म्हणतो तर त्या गोष्टी. आणि अतिरिक्त स्नेहातला एक महत्वाची गोष्ट म्हणजे कफ विकृती किंवा कफ वृद्धी दिसते आणि म्हणूनच कफ विकार हा कफ कमी करणारा अशा अर्थाचं हे सिधू किंवा उसाच्या रसापासून जी बनवली जाते त्याच्यामध्ये आहे.
मेदशोफोदरार्शो मेदशोफोदरार्शोघ्नस तत्र पक्वो रसो वरहा. तर पक्वरसो वरहा तत्र, तत्र म्हणजे काय, सीधुः तत्र पक्वरसहा वरहा, वरहा म्हणजे श्रेष्ठ, म्हणजे हाच उसाचा रस शिजवून ज्या वेळेला आसवारिष्ट बनवलं जाईल, पक्व केलं जाईल आणि मग आसवारिष्ट बनवलं जाईल, तर ते वर म्हणजे ते जास्त श्रेष्ठ आहे. आणि ते काय करतं, तर मेद शोफ उदर अर्शोघ्नः, मेद शोफ उदर आणि अर्श या गोष्टी घालवणार आहे. सो ह्याच्यामध्ये आपण बघितलं की सिधू म्हणजे उसाच्या रसापासून जे बनवलं जातं त्याच्यामध्ये स्नेहश्लेष्म विकार घालवणार आहे आणि तेच पक्व केल्यानंतर पक्व रस हा ते आहे ते श्रेष्ठ आहे आणि मेद शोफ अर्श उदर या गोष्टी घालवणार आहे. त्याच्यानंतर आता इथे जर का आपण प्रत्येक ठिकाणी बघितलं ना तर अर्श उदर ग्रहणी या संदर्भामध्ये हे असवरिष्ठ जास्ती करून सांगितलेले आहेत. तर ह्याचा अर्थ महत्वाचा असा धरायला पाहिजे की जसं अग्निदीपन म्हणून हे काम करतात तसंच धात्वग्नी दीपन म्हणून सुद्धा हे काम करतात आणि धात्वग्नी दीपन म्हणून काम करत असल्यामुळे विशेषत्वाने अर्श अतिसार ग्रहणी या तिघांवरती ते खूप उपयुक्त आहेत आणि म्हणून अर्श उदर अतिसार ग्रहणी या गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच्या फलश्रुतीमध्ये दिसतात. त्याच्यानंतर छेदी मध्वासवस्तीक्ष्णो मेह पीनस कासजित, मध्वासव मधापासून तयार केलेलं जे आसव आहे तर ते कसं आहे, छेदी छेदन करणार आहे. मधाचा मुख्य गुण आहे हा छेदन, म्हणजे मध आपल्याला साखर किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपण सुक्रोज वगैरे इतर साखरी शिकलेले असतो तर त्याप्रमाणे मध जो आहे, पण मध हा वेगवेगळ्या फुलांच्या रसातनं तयार केलेला असतो, त्याच्यामध्ये मधमाशीचं पित्त सुद्धा मिसळलेलं असतं आणि म्हणून मध हा एक वेगळा प्रोडक्ट तयार होतो आणि मध जो आहे तर तो आपल्याला इव्हन प्रमेही रुग्णांना सुद्धा अनुपान म्हणून वापरता येतो. सो ह्या दृष्टीने का तर तो छेदन करणार आहे, कफ नष्ट करणार आहे, कारण कफ हा मुख्य दोष आहे प्रमेहासारख्या विकृतींमध्ये, म्हणून मध्वासवा हा छेदी. आणि कसं आहे तर तीक्ष्ण मेह पीनस कासजित, तीक्ष्ण आहे तो मध्वासव आणि प्रमेहामध्ये पीनसामध्ये आणि कासामध्ये उपयुक्त आहे. आता प्रमेहाचं सांगितलं, त्याच्यानंतर पीनस कसं आहे तसंच कफामुळे तयार झालेलं असं हे पीनस आहे आणि हे कफामुळे तयार झालेलं जे दुष्ट प्रतिष्ठाय किंवा जीर्ण प्रतिष्ठाय असं जे आहे ना त्याचं सुद्धा छेदन करण्याच्या दृष्टीने हे मध्वाचं उपयोगाला येतं आणि कास खोकला सुद्धा कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर रक्तपित्त कफोत्क्लेदी शुक्तम वातानुलोमनम वृषोष्ण तीक्ष्ण रुक्षाम्ल हृद्यम रुचिकरम सरम दीपनम शिशिरस्पर्श पांडुदृक कृमिनाशनम. वृषोष्ण तीक्ष्ण रुक्षाम्ल हृद्यम कफोत्क्लेदी शुक्तम, हा हे कशाचे गुणधर्म सांगितलेले आहेत तर शुक्ताचे गुणधर्म आहेत. शुक्त म्हणजे काय तर ज्याला मराठीमध्ये शिरका म्हटलं जातं. मग आता शुक्त म्हणजे काय तर शुक्त म्हणजे आपण लोणचं म्हणतो ना तशी कल्पना किंवा कांजी सारखी कल्पना जी आहे म्हणजे त्याला सुद्धा असुती भवन आहे परंतु अम्लत्व येतात. वेअरॅज सगळी असुती भवन प्रक्रिया करून जेव्हा आपण संधान करतो तर त्याच्यामध्ये मधुरत्व येतं. ह्या दोन गोष्टींमध्ये फरक राहतो. सो अम्लत्व येणं अशी जी गोष्ट आहे शिरका किंवा कांजी ज्याला म्हणतो किंवा लोणचं ज्या पद्धतीनं घातलं जातं मुरवणं असं म्हणतो तर ते जे आहे तर त्याचे गुणधर्म कसे आहेत शुक्ताचे तर वातानुलोमनम, वाताचं अनुलोमन करण्यासाठी. आता कांजी आपल्या सगळ्यांनाच माहितीये, इव्हन अवृत वातामध्ये सुद्धा कांजीचा खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग होत असतो. आणि कसं आहे तर रक्तपित्त कफोत्क्लेदी, मात्र रक्तपित्त आणि कफ यांचा उत्क्लेद करणार, उत्क्लेदी उत्क्लेद हा शब्द आहे ना तर तो आयुर्वेदीय शब्दकोशातनं काढायचा, त्याचा अर्थ बघायचा होमवर्क म्हणून. म्हणजेच काय तर पातळ करणारा असा अर्थाने, परंतु शब्दकोशातून एकदा त्याचा अर्थ बघून घ्या. रक्त पातळ करणारं, पित्त पातळ करणारं आणि कफ यांचा उत्क्लेद करणारं असं हे शुक्त आहे जे वातानुलोमन आहे. आणि कसं येते तर भृशोष्ण तीक्ष्ण रुक्ष अम्लम हृद्यम रुचिकरम सरम. भृशोष्ण, भृश उष्ण, जास्त एकदम उष्ण आहे ते. मग आता उष्ण म्हणत असताना आता लोणचं समजा आपण घातलं आणि खातोय तर ते काही गरम असतं का तर नाही, परंतु शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचा परिणाम कसा होणार आहे तर उष्णत्वाप्रमाणे परिणाम येणार आहे. उष्णत्व असल्यामुळं ते अग्निदीपन म्हणून काम करणार आहे. म्हणून दीपनम शिशिर स्पर्श असं म्हटलंय. आता आंबट रस असा जी गोष्ट आहे ना त्याचा गुणधर्म आहे बरं का नेहमीच की तो उष्ण वीर्याने काम करतो पण स्पर्शाने शीत असतो, म्हणून दीपनम शिशिर स्पर्श.
तर ही गोष्ट महत्वाची शुक्ताच्या बाबतीत किंवा कांजीच्या बाबतीत लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून थंड लागतंय किंवा नॉर्मल लागतंय म्हणून खावं भरपूर असं जर केलं तर उष्णता निश्चितच त्याच्यामध्ये वाढणार आहे. म्हणून याच्यामध्ये काय करायला पाहिजे? भृशोष्ण तीक्ष्ण रुक्ष, रुक्ष सुद्धा आहे, हे आम्ल आहे, आंबट रसाचं आहे. आणखीन काय तर हृद्य आहे, म्हणून मनाला प्रिय आहे. म्हणून लोणचं खायला आपल्याला आवडतं बरं का, भरपूर प्रमाणामध्ये, पण प्रमाण भरपूर त्याचं नसलं पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. मग ते का बनवलंय तर भारतीय आपली जी काही आहाराचं शास्त्र किंवा आहार परंपरा आहे ना, तर त्याच्यामध्ये लोणचं, चटणी, मीठ आणि कोशिंबीर, मीठ सेंटरला असतं, बाकी ह्या सगळ्या गोष्टी लेफ्ट साईडला वाढल्या जातात आणि राईट साईडला भाजी, खीर वगैरे ह्या गोष्टी वाढल्या जातात. राईट साईडला सगळ्यात खालच्या बाजूला खीर वाढली जाते आणि सगळ्यात पहिल्यांदा त्या खिरीपासून सुरुवात करायची अशी परंपरा आहे. तर असं का करायचं? तर भूक लागल्यानंतर जेव्हा अग्नीचं अवतारी असतं ना, तर त्यावेळेला पहिल्यांदा गोडापासून सुरुवात करायची. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा खीर राईट साईडला, कारण घ्यायला सोपं आहे. मोस्टली बरं का 80 ते 90% लोक राईट हँडेड आहेत असं धरलं आहे आणि म्हणून राईट साईडला ह्या सगळ्या गोष्टी वाढायला सांगितल्यात. मग जे जास्ती प्रमाणात खायचं आहे, जसं की कोशिंबीर, जसं की भाजी आणि आमटी, तर ते सुद्धा राईट साईडला ठेवलेलं आहे. आणि जे अग्निदीपन म्हणून किंवा रुची आणणार म्हणून किंवा मनाला प्रिय म्हणून ते जे आहे ना, ते लेफ्ट साईडला ठेवलंय. तर रुची आणणार म्हणून ते मध्ये मध्ये थोडंसं एखादं बोट लोणचं खाणं, चटणी खाणं किंवा कोशिंबीर खाणं ह्या गोष्टी करायला पाहिजेत. कोशिंबिरीमध्ये सुद्धा नेहमी लिंबू किंवा इतर काहीतरी आंबट पदार्थ पिळलेला असतो त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे ते हृद्य किंवा अग्निदीपनाचं काम करतं आणि म्हणून लेफ्ट साईडच्या ज्या गोष्टी आहेत ना पानामध्ये वाढलेल्या, त्या सगळ्या अग्निदीपन आहेत आणि राईट साईडच्या ज्या आहेत ना त्या गृहण करणाऱ्या अशा पद्धतीच्या आहेत. आणि म्हणून जसं आहारामध्ये एकाच वेळेला दीपन आणि एकाच वेळेला गृहण या दोन्ही गोष्टी घडत असतात ना, तर त्याचप्रमाणे औषधी चिकित्सेमध्ये सुद्धा, म्हणजे हे एकीय किंवा माझं स्वतःच असं मत म्हणून समजावं, की त्याच्यामध्ये एकाच वेळेला आपल्याला पूर्ण पाचन झालं आणि मग आता पूर्ण गृहण करतोय असं नाही होत. पाचन करत असताना गृहण, आणि म्हणून वेगवेगळे औषधी काल सांगितलेले आहेत. म्हणजेच काय, तर व्यानोदाने औषध जे द्यायचं आहे तर ते शक्यतो गृहण करणारं असावं. अपानाच्या काळामध्ये जे आहे ते वाताचं अनुलोमन करणार असावं. सकाळच्या काळामध्ये जे देणार आहे ते रसायन गृहण करणार असावं. आणि मग मध्ये मध्ये जे द्यायचंय समाने, मग समानामध्ये म्हणजे मध्य म्हणजे अर्ध जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण औषध देतो तर ते जे आहे ना, तर ते अग्निदीपन करणार असं असावं. सो या वेगवेगळ्या औषधी कालानुसार जर आपण औषधाची रचना केली तर आपल्याला दीपन, पाचन आणि गृहण ह्या तीनही गोष्टी एकाच वेळेला, एकाच दिवसामध्ये सुद्धा अचीव्ह करता येत असतात. सो ह्या दृष्टीनं ह्या शुक्तावरून वर्णन सगळं सांगितलं. मग अजून एक गोष्ट सांगायची होती, की लेफ्ट साईडला हे लोणचं किंवा चटणी वाढली जाते, जी आवडीची असते जास्त. पण लेफ्ट साईडला का? तर घ्यायला थोडीशी अवघड जाते ना, आणि हृदय आहे, मनाला प्रिय आहे. परंतु थोडंसं अवघड असलं, की आपण आळशी असतो ना, नॉर्मल आपला स्वभाव जो असतो तो. सो लेफ्ट साईडला एवढा तो हात वळवून मग ते खाणं, असं करण्याच्या म्हणून मग ती कमी घेतली जाते. म्हणून ती लेफ्ट साईडला वाढायची. असं सुद्धा त्याच्यातला एक हे असावं. सो भृशोष्ण तीक्ष्ण रुक्षाम्लम हृद्यम रुचिकरम सरम सरळ आहेत. दीपनम शिशिरस्पर्श पांडू दृक् कृमिनाशनम, पांडू नाशनम, पांडूचा नाश करणारे आहे. त्याच्यानंतर दीपन आहे, त्याच्यानंतर दृक् नाशनम असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला खूप जास्ती प्रमाणात चटणी, लोणचं हे गोष्टी खाल्ले जातात तर ते आपल्या विशेष करून नेत्रांना अहितकर असं आहे. दृक् नाशनम असं म्हटलेलं आहे. आणि रक्तपित्ताच्या संप्राप्त्या ज्या आहेत ना, त्या ह्या शुक्तामुळे जास्त प्रमाणामध्ये घडतात आणि म्हणून विशेषत्वाने रक्तविकृती असताना किंवा पित्ताच्या विकृती असताना जर काही पदार्थ जास्ती खाल्ले गेले तर आपल्याला असं दिसतं की डोळ्यांचे आजार किंवा तिमिरासारखे आजार त्या पेशंट्स मध्ये उत्पन्न होतात. आणि म्हणून या पेशंट्सना ह्या गोष्टी कमी करायला सांगितलं गेलं पाहिजे. आणि एक गोष्ट आहे की कृमीनाशनम, कृमींचा नाश करणार आहे. ह्याचं कारण की ते अग्नीचं दीपन करणार आहे, वाताचं अनुलोमन करणार आहे आणि सृष्ट विन्मुत्रता आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून जो पुराण मला शरीरामध्ये साठलेला आहे तो बाहेर काढून टाकण्याच्या दृष्टीने म्हणून त्याचा उपयोग होतोय. आणि म्हणून वातानुलोमनम ह्या दृष्टीने आणि कृमीनाशनम असा त्याचा परिणाम आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर गुड, इक्षु, मध्य, मार्द्विक, शुक्तम, लघु, यथोत्तरम, यथ यथा उत्तरम, उत्तरोत्तर म्हणजे पुढचे पुढचे लघु आहेत. कोण कोण? तर गुड, इक्षु, मध्य, मार्द्विक आणि शुक्त.
म्हणजे गुडापासून म्हणजे गौडारिष्ट जे बनवलेलं आहे ते सगळ्यात त्या मानाने जड आहे. त्याच्यानंतर इक्षूपासून बनवलेलं जड आहे. त्याच्यानंतर मध्य, त्याच्यानंतर मार्द्विक, हे आता हलके हलके होत चाललेत आणि सगळ्यात हलकं म्हणजे लघुतर जे असेल ना ते म्हणजे शुक्त आहे. सो गुडे इक्षु मध्य मार्द्विक शुक्तम लघु यथोत्तरम. त्याच्यानंतर कंदमूल फलाद्यांच्या तद्विद्यात तदासुतम. कंद मूल फल यापासून हे असूत बनवले जातात. तद्विद्यात तद आसुतम असं म्हटलं की त्याच्यापासून बनवले जातात आणि म्हणून त्याचे गुणधर्म जे आहेत तर ते त्या त्या पद्धतीनं म्हणजे त्या त्या कंदमूल फलाप्रमाणे राहतील. कंदमूल फलाद्यांच्या तद्विद्यात हे सगळे जे काही शुक्त सुद्धा आहेत ना ते कंदमूल फल ह्याच्यापासून बनवले जातात. म्हणजे आता थंडीचा सीझन आहे समजा तर ते फ्लावर गाजर आणि मटार वगैरे असं सगळं घालून ते लोणचं बनवलं जातं. मग आता ह्याच्यामध्ये कंदमूल फल जी काही वापरली असते त्याच्या द्रव्य गुणाप्रमाणे त्या त्या सुक्ताचा सुद्धा परिणाम आपल्याला मिळतो. सो त्या दृष्टीने सुक्त आणि आसव या दोन्ही दृष्टींचं जे काही बघितलं आपण तर त्याच्यामध्ये कंदमूल फल ह्यांचा समावेश जो आहे त्याच्यानुसार त्याचे गुणधर्म बदलते. शांडाकी चा सुतम चान्यत कालाम्लम रोचनम लघु. शांडाकी नावाचं जे असूत प्रक्रिया असुती भवन केलेली जी काही गोष्ट आहे ती कशापासून आहे तर कंदमूळ फळ इत्यादी पासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि कालाम्ल नावाचं जे काही असुती भवन केलेलं आहे ते कसं आहे ते रोचनम आणि लघु. शंडाकी म्हणून जी सांगितलेली ती आणि दुसरं आहे असूत म्हणजे असुतम चान्यत कालाम्ल. शंडाकी आणि कालाम्ल हे जे दोन असुती भवन करून जे तयार आपल्याला प्रोडक्ट्स मिळतात तर ते रुचकर आहेत आणि हलके आहेत. आता अजून एक होमवर्क मगाशी जसा अर्थ बघायला सांगितला त्याप्रमाणे शंडाकी आणि कालाम्ल या गोष्टींचा बघायला पाहिजे. आता कालाम्ल असं म्हणत असताना त्याचा काळावरती काळाचा संस्कार त्या त्या असुती भवनावरती झालेला आहे हे तर आपल्याला दिसतच आहे. त्याच्यानंतर धान्याम्लम भेदी तीक्ष्णोष्णम पित्तकृत स्पर्श शीतलम श्रम क्लम हरम रुच्यम दीपनम बस्तिशूलनु शस्तम आस्थापने हृद्यम लघु वातक. धान्याम्लम भेदी, धान्याम्ल म्हणजे धान्यांपासून वेगवेगळ्या तयार केलेले असुती भवन प्रक्रिया करून तयार केलेलं जे असुत कल्पना आहे ती कशी आहे भेदन करणारी आहे, तीक्ष्ण उष्ण अशी आहे, पित्तकृत स्पर्श शीतलम पित्त करणारी आहेत आणि स्पर्शाला शीतल अशी आहे. आणि कशी आहे तर श्रम क्लम हर हे घेतल्यानंतर थकवा कमी होईल, क्लम कमी होईल. आता अजून एक हे जे दोन आहेत ना श्रम आणि क्लम यांचा सुद्धा आयुर्वेदीय शब्दकोशात ना अर्थ बघायचा आहे. श्रम म्हणजे सुद्धा थकवा, क्लम म्हणजे सुद्धा थकवा, बरोबर. आणि दोघांमध्ये थोडासा भेद आहे तो मात्र बघायचा तुम्ही आणि जर का तुम्हाला नाही सापडलं तर मी नेक्स्ट याला सांगेन. रुच्चम दीपनम बस्ती शूलन. रुच्च रुचकर आहेत, दीपन आहेत आणि बस्ती शूल कमी करणारे आहेत. बस्ती शूल असं म्हणत असताना आता आपण बघतो की वरुणादी काढा वगैरे जे आहेत तर ते मोठ्या मात्रेमध्ये दिल्यानंतर ज्या वेळेला जिथे रिनल स्टोन्स वगैरे आहेत तर असंही पेन त्याच्यामध्ये कमी येतं की जे खूप शूटिंग पेन असतं तेव्हा बस्तीशूल कमी करणारे अशी ही धान्याम्ल विशेषत्वानी आहेत. शस्तम आस्थापने, आस्थापनामध्ये सुद्धा याचा उपयोग करता येतो. आता एकदम तुम्हाला असं वाटेल की अरे आसवारिष्ट कसे काय आस्थापनामध्ये वापरायचे तर क्वचित प्रसंगी काही ज्या वेळेला आपल्याला दशमूळ घ्यायची आहेत, काढा करायचा आहे आणि मग त्याचा बस्ती द्यायचा आहे ह्या गोष्टी शक्य नसतात ना तर त्यावेळेला दशमूलारिष्टाचा बस्ती दिलेला मी पाहिलेला आणि दिलेला सुद्धा आहे काही क्वचित प्रसंगी. तर त्याच्यामुळे ते आस्थापनासाठी उपयुक्त आहे असं म्हटलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये देत असताना त्याचं प्रमाण किती ठेवायचं या गोष्टी महत्वाच्या राहतात. सो जेवढा आपण काढा देतो त्याच प्रमाणात हे देता येत नाही कारण हे उष्ण तीक्ष्ण असे असतात गोष्टी. सो त्या दृष्टीने त्याचा विचार करून द्यायचा. शस्तम आस्थापने हृद्यम, हृदय आहे आणि लघु वातकफापहम, लघु आहे वातकफ कमी करणार असं आहे. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची येते की आपण पुढचा जो आहे तर त्याच्यामध्ये इथपर्यंत असव कल्पना किंवा असूत कल्पना जी आहे तर ती कम्प्लीट होत आहे आणि असव कल्पना ज्या वेळेला आपण कम्प्लीट होते इथे म्हणतो की कुठेपर्यंत ती
शस्तमास्थापने हृदयम लघुवातकपापहम एभिरेव गुणैर्युक्तम सौवीरक तुषोदके. ह्याच गुणांनी युक्त असं हे सौवीरक सुद्धा बनवलं जातं. कृमी हृदरोग गुल्मार्षः पांडुरोग निबर्हणे. कृमी हृदरोग गुल्म अर्श ह्यांच्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतरच जे आहे ना क्रमात वितुषैही विद्या सतुषैही यवैही कृते. वितुष किंवा सतुष ह्याप्रमाणे त्याच्यामध्ये फरक करावा किंवा त्याप्रमाणे ते वेगवेगळं करावं. सौवीरक वितुष आणि तुषोदक म्हटले तर सतुष ह्या पद्धतीने ते केलेलं आहे. यवैही कृते यवांपासूनचे बनवलं जातं असं आहे. ओके. ह्याच्यानंतर मूत्रम गो अज वमी एक मिनिट हा मूत्रम गो अज आवी माहिष गज अश्व उष्ट्र खर उद्भवम पित्तलम वृक्ष तीक्ष्णोष्णम लवणानुरसम कटु कृमिशोफ उदर आनाह शूल पांडु कफानिलान गुल्म रुचि विषश्वित्र कुष्ठार्शांसी जयेत लघु. आता वेगवेगळ्या ठिकाणचा आपण इथे मूत्राचा इथे उल्लेख केलेला आहे. तर वेगवेगळी जी मूत्र आहेत तर ती कशी आणि काय काम करतील तर त्या दृष्टीने इथे सांगितलेलं आहे. मूत्र गो अज अवी माहिशी गज अश्व कुष्ट्र खर उद्भव म्हणजे जे जे आपल्याला अष्ट हे सांगितलेले होते दुधाचे जे पर्याय दूध ज्याच्या ज्याच्यापासून मिळतं असं सांगितलेलं होतं तर त्याच्यामध्येच या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये कशा कशाचा आवी माहिष गज अश्व उष्ट्र खर यांच्यापासून जे तयार झालेलं मूत्र आहे तर ते आपण बघतोय की कसं आहे तर कृमिशोफ उदर आनाह शूल पांडू ह्या गोष्टी कमी करणार आहे. कृमिशोथ वगैरे ह्या गोष्टी इथे कमी होत आहेत आणि म्हणूनच हे वेगवेगळी मूत्र जी आहेत तर ती विशेषत्वाने पित्तल अशी आहेत. त्याच्यानंतर वृक्ष आहेत तीक्ष्ण उष्ण अशी आहेत. लवण अनुरस असणारी आणि कटू विपाकी अशी आहेत. तर त्याच्यामुळे हे कटू विपाकी अशी जी मूत्र आहे तर ते शरीरामध्ये गेल्यानंतर कटू विपाकाप्रमाणे काम करणार आहे आणि म्हणूनच जी मूत्र आहेत ना ती सुद्धा बऱ्यापैकी पद्धतीमध्ये ती कडक असतात आणि म्हणून आपण गोमूत्र वगैरे ज्या वेळेला बस्तीमध्ये वापरतो किंवा पानार्थ देतो तर त्यावेळेला त्याच्या तीक्ष्णत्वाचा विचार आपल्याला नक्की करावा लागतो. आणि हे कसे आहेत तर कृमी शोफ उदर आनाह शूल पांडू कफानिला. कृमी शोफ कृमी घालवणार आहे शोफ घालवणार आहे उदर घालवणे. आता मूत्र जी आहेत तर ते तीक्ष्ण उष्ण आहेत आणि म्हणूनच आपण बघतोय की त्याचा परिणाम जो आहे ना तर तो पक्वाशयामध्ये तीक्ष्ण उष्ण असल्यानंतर कृमिघ्न असा मिळणार आहे. त्याच्यानंतर मूत्र ती असल्यामुळं शोफ घालवणारी अशी ते आहेत. शोथ निघून जातो. त्याच्यानंतर आनाह म्हणजेच पोट डब्ब होणं किंवा तुनी प्रतुनी वेदना ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या घालवणार असं ते आहे. त्याच्यानंतर शूल पांडू शूल घालवून टाकणार अशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर पांडू घालवणार कफ आणि वात कमी करणार. आणि कसं आहे हे मूत्रांचे जे वेगवेगळे प्रकार सांगितले ते गुल्म अरुची श्वित्र कुष्ठ अर्शांसी जयेत आणि लघु हे सर्व जे आहेत ना तर ते लघु आहेत. गुल्म अरुची आणि श्वित्र हे सुद्धा नष्ट करणार आहेत आणि म्हणून आपण बघतो की बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या औषधांच्या किंवा पुढच्या चिकित्सेच्या मध्ये विशेषत्वाने श्वित्राच्या पेशंट्स मध्ये किंवा गुल्माच्या पेशंट्स मध्ये विविध मूत्र प्रकार वापरायला आपल्याला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर तोय क्षीरे क्षुतैलानां वर्गे मध्यस्य चयक्रमात इति द्रव्यै एकादशोय यथा स्थूलम उदारुतः. तोय क्षीर इक्षु तैलानां तोय सगळ्यात पहिल्यांदा तोय वर्ग सांगितला मग क्षीर वर्ग सांगितला मग इक्षु वर्ग सांगितला. आपण त्या सगळ्या म्हणजे खंड शर्करा शर्करा वगैरे त्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. तैल विविध सांगितली. वर्गे मध्यस्य चक्रमात ह्याप्रमाणे हे वर्ग झाल्यानंतर आणि मध्य वर्ग हा सगळा बघितला.
इति द्रव्य एक देशोयम यथा स्थूलम उदाहृता. यथा स्थूलम स्थूलार्थाने सांगितलं, एक ब्रॉडली सांगितलं काय काय कसं आहे ते. तर हे सगळं करत असताना आपल्याला असं दिसतंय की आपण हे सर्व ज्याला आपण काय म्हणू द्रवद्रव्य म्हणू, तर ती सगळी ह्याच्यामध्ये आपण आज शिकलेलो आहोत. सो अनुपान कोणतं वापरायचं, कसं वापरायचं, त्याच्यानंतर अनुपानामध्ये काय भेद आणि कशा पद्धतीनं ते भेद करायचे. तर हा सगळा जो काही आहे ना, तर तो आपण ह्या संपूर्ण द्रवद्रव्य अध्यायामध्ये शिकलो. तर आता कुठलंही तेल किंवा घृतसिद्धी पाक कल्पना जी आहे ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा द्रवद्रव्य हे जरूर असतं. मग ते पाणी असेल किंवा गोमूत्र असेल किंवा गोदुग्ध असेल किंवा इतर कुठलंही द्रवद्रव्य असेल. तर अशा वेळेला ही जी द्रवद्रव्य आहेत ना, तर त्याचा कसा परिणाम त्या घृत कल्पनेवरती, त्या तैल कल्पनेवरती येत असेल, तर हे आपण निश्चित बघायला पाहिजे. आता अनेक ठिकाणी जिथे आपण बघत असताना आपल्याला प्रमेह असा अनेक ठिकाणी उल्लेख सापडला. तर आता हा प्रमेह अनेक ठिकाणी येतो. तर प्रमेहामध्ये उपयुक्त असणारं काही जी विशिष्ट तैल सांगितलेली आहेत, जसं प्रमेह मिहिर तेल किंवा हरिद्रादी तेल. तर त्याच्यामध्ये खूप जास्त द्रवद्रव्य त्याच्यामध्ये पडतात, हे तुम्ही बघा. तर ह्या द्रवद्रव्यांचा परिणाम आवर्ताप्रमाणे येत असतो आणि त्यामुळे ही वेगवेगळी घृततैल कल्पना सिद्धी करत असताना सुद्धा त्याचा उपयोग आहे. अनुपान आपल्याला कोणतं द्यायचं हे ठरवण्यासाठी ह्या अध्यायाचा संपूर्ण उपयोग होतो आणि इतरत्र म्हणजे ज्या वेळेला पानार्थ म्हणून वापरायचे तर त्याही वेळेला काय काय वापरावं या दृष्टीने ह्याचा उपयोग होत असतो. सो तोय, क्षीर, इक्षु, तैल वर्ग, मध्यवर्ग हे सगळे वर्ग सांगितलेले आहेत. एकदेशः अयम उदाहृतः. एकदेशीय वर्णन केलं म्हणजे एकदेशीय याचा अर्थ की एका अंगाने किंवा एका विशिष्ट व्ह्यूनी ह्याचं वर्णन केलेलं आहे आणि यथास्थूल ब्रॉडली हे वर्णन केलेलं आहे. तर सूक्ष्म सूक्ष्म तुम्ही त्याचा विचार पुन्हा करू शकता. सूक्ष्म विचार म्हणजे आता एक उदाहरण आता बरेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट चाललेल्या असतात. त्याच्यामध्ये A1 आणि A2 दूध. मग ते संकरित केलेले जे असतात तर ते A1 दूध आणि जे संकरित न केलेलं जे हे आहे ब्रीड आहे ते म्हणजे A2 दूध म्हणजे वशिंडवाली जी भारतीय गाय किंवा गीर गाई आपण ज्याला म्हणतो तसं. मग एका बाजूला असं सांगतात की ह्या गायींचं दूध जे आहे ते अगदीच त्रासदायक आहे आणि हे खूप चांगलं आहे. तर A2 गायीचं दूध चांगलं आहे याबद्दल वाद नाही. परंतु म्हणून हे काही अगदी टॉक्सिक किंवा मारक असं नाहीये हो. ते तिच्या पाडसासाठीच तिने उत्पन्न केलेलं दूध आहे ना. मग त्याचे गुणधर्म बदलतील. मग ते अंश कल्पनेनुसार बदलते. मग ते कुठल्या त्याला फीड काय दिलेलं आहे, फॉडर काय दिलेलं आहे त्याच्यानुसार गुणधर्म बदलतील. त्याच्यानंतर त्याला बांधून ठेवलं का त्याला चालू ठेव म्हणजे संक्रमण करू दिलंय त्याच्यानुसार त्याचे गुणधर्म बदलतील. ऋतू कोणता आहे त्याच्यानुसार त्या दुधाचे गुणधर्म बदलतील. कुठल्या देशामध्ये म्हणजे अनुप जंगल साधारण कुठल्या देशामध्ये त्याला बांधून ठेवलंय त्याच्यानुसार त्या दुधाचे गुणधर्म बदलतील. पण आता तीच गाय समजा आपण बांधून ठेवली तर थोडंसं त्याचं दूध जड पडेल जी गाय फिरणारी असेल तिच्यापेक्षा. सो ही जी अंशांश कल्पना आहे ना तर ते तुम्ही जाणून घ्या. इथे आम्ही स्थूलार्थाने सांगितलेलं आहे म्हणून यथा स्थूलम उदाहृतः असं म्हटलेलं आहे. सो इथपर्यंत आपला इथे द्रव्य एकदेशोयम यथा स्थूलम उदाहृतः इथपर्यंत आपला हा 5वा अध्याय जो आहे द्रवद्रव्य विज्ञानीय हा पूर्ण होत आहे. सो आपण 6व्या अध्यायाचा एक श्लोक वाचून आज इथे थांबूयात. मग काही शंका असतील तुमच्या तर त्या तुम्ही विचारू शकता. ओके. सो अथा तो अन्न स्वरूप विज्ञानीय अध्यायम. आता कसं आहे ना द्रवद्रव्य विज्ञानीय अन्न स्वरूप विज्ञानीय आणि त्याच्या पुढचा जो आहे तो अन्न रक्षा विज्ञानीय हे अध्याय सांगितले. तर अन्न स्वरूप द्रवद्रव्य आणि अन्न रक्षा हे थोडेसे ना प्रत्येकाकडनं नाही म्हणत पण थोडेसे दुर्लक्षित असलेले किंवा फारसं नाही बघितले जात असं आपल्याला वाटतं. कारण चिकित्सा निदान किंवा सूत्रस्थानातली इतर अध्याय हे आपले जास्त करून बघितले जातात. परंतु ज्या वेळेला मूळ गोष्टी म्हणजे आहार काय असतात किंवा काय खावं, किती खावं, कसं खावं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर ह्या सगळ्या ह्या 3 अध्यायांमध्ये सांगितल्यात. म्हणजे ज्या वेळेला आपण स्वास्थ्याचा विचार करतो तर स्वास्थ्य चांगलं राहण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ना त्याच्यामध्ये हे 3 अध्याय खूप महत्वाचे आहेत. आणि अन्नरक्षा हा पुढचा जो अध्याय ना त्याच्यामध्ये सुद्धा योग्य अन्न कोणतं किंवा अन्न साठवायचं कसं त्याच्या पद्धती कोणत्या ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यात सांगितल्या. सो कसंही अण्णाने ठेवून दिलं याच्यामध्ये शेल्फ लाईफ या गोष्टीला खूप महत्व आहे आणि ते शेल्फ लाईफ कसं वाढवावं ह्या दृष्टीने अन्नरक्षा सांगितलंय. अन्न स्वरूप आहे तर आपण जसा द्रवद्रव्य बघितलंय वेगवेगळे प्रकार तर तसाच अन्न स्वरूप विज्ञानीयमध्ये अन्नाच्या वेगवेगळ्या घटकांचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने
केलेला आहे. सो आपण पहिला एक श्लोक वाचूया त्याच्यामध्ये. रक्तो महान सकलम तूर्णकः शकुनारुतः सारामुखो दीर्घशुकः रौद्रशुक सुगंधकः. आता इथे शालींची सुरुवात केलेली आहे, म्हणजे ज्या साळी किंवा भाताचे प्रकार वेगवेगळे जे सांगितलेत ना, तर त्यांचं वर्णन याच्यामध्ये आहे. रक्तशाली, महाशाली, सकलशाली, तूर्णकशाली, शकुनारुत नावाच्या शाली, सारामुख, दीर्घशुक नावाच्या शाली, रौद्रशुक नावाच्या शाली, सुगंधक म्हणजे ज्याला गंध येतो अशा शाली, पतंगास्तपनीयाश्च ये च अन्ये शालयः शुभाः. पतंग किंवा तपनीय ह्या वेगवेगळ्या ज्या काही जाती सांगितलेल्या आहेत त्या शालयः शुभाः, ज्या वेगवेगळ्या साळी सांगितलेल्या आहेत त्या कशा आहेत, तर स्वादुपाकरसाः स्निग्धाः वृष्या बद्धाल्पवर्चसः. स्वादुपाकरसाः, स्वादुपाक म्हणजे काय, तर मधुर रसाच्या, मधुर विपाकाच्या, स्निग्ध असणाऱ्या, वृष्य असणाऱ्या आणि बद्ध अल्प वर्चसः, अल्प वर्चस तयार करणाऱ्या म्हणजे मलप्रवृत्तीस अल्पता निर्माण करणाऱ्या आणि बद्धता निर्माण करणाऱ्या अशा या शाली आहेत. कषायानुरसाः पथ्याः लघवो मूत्रला हिमाः. कषाय अनुरस असणाऱ्या या सगळ्या प्रकारच्या ज्या शाली आहेत ना, त्या कषाय अनुरसाच्या आहेत, पथ्यकर आहेत आणि कशा आहेत, लघु आहेत, हा, मूत्रला आहेत. आणि म्हणूनच आपण बघतो की ज्या शाली वेगवेगळ्या आहेत, तांदळाच्या धुवणाबरोबर बरीचशी औषधं दिली जातात. तांदळाचं धुवण म्हणजे काय, तर तांदूळ घ्यायचे आणि आजकाल आपण पावडर बिवडर लावून त्याला ठेवतो, म्हणून की पहिल्यांदा धुवून ते पावडरवालं पाणी काढून टाकायचं आणि त्याच्यानंतरचं जे पाणी आहे ते स्वच्छ धुवून त्या तांदळाच्या धुवणाबरोबर म्हणजे राईस वॉटर ज्याला आपण म्हणू, म्हणजे तयार भात नाही बरं का, नुसता कच्चा तांदूळ धुतल्यानंतरचं जे पाणी येतं ना ते सुद्धा अनुपान म्हणून वापरलं जातं आणि विशेषत्वाने ते मूत्रला आहे म्हणून त्याचा उपयोग आपल्याला दिसतो. सो हिम किंवा शरीरामध्ये शैत्य आणण्याच्या दृष्टीने. आणि शुक शुक धान्यामध्ये, शुक धान्य म्हणजे काय, तर एक दल धान्य जे आहे त्याला शुक धान्य असं म्हटलं जातं. आणि दुसरा प्रकार आहे तो शिंबी धान्य. शुक जेशु वरस्तत्र रक्त तृष्णा त्रिदोषः. याच्यामध्ये वरहा तत्र म्हणजे तिथे श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे, तर रक्तशाली श्रेष्ठ आहेत. वरस्तत्र रक्तः, रक्तशाली ह्या सगळ्या शाळींमध्ये श्रेष्ठ आहेत. आणि तृष्णा त्रिदोष हा, तृष्णा घालवणाऱ्या आहेत आणि त्रिदोषांचं शमन करणाऱ्या अशा या रक्तशाली आहेत. लाल साळीचा तांदूळ ज्याला आपण म्हणतो किंवा तांबडी साळ असं म्हटलं जातं. तर ह्यानी तहान जी असते ती कमी होते आणि तीनही दोष आहेत त्यांचं शमन होतं आणि ते विशेषत्वाने पथ्यकर आहेत आणि म्हणून रक्तशाली या श्रेष्ठ. पण आता जर का आपण बघितलं ना आत्ताचे सगळे जे काही प्रकार, जसं आपण म्हटलं की गीर गाई किंवा भारतीय वंशाची गाय आणि मग ते संकरित केलेले ब्रीड आता आपण बघतो आणि मग कुठल्या प्रकारचं दूध पितो हे आपल्याला माहिती नसतं. आता जे आपल्या तांदळाची नावं जी असतात ना, तर ती ह्या पद्धतीने जी तयार केलेली ब्रीड आहेत त्याच्यानुसार असतात आणि म्हणूनच आपल्याला बऱ्याच वेळेला ग्रंथांमध्ये काय सांगितलेलं आहे आणि ऍक्च्युअल आपल्याला काय मिळतं ह्याच्यामध्ये फरक राहतो. मग त्याच्या अर्थानुसार वगैरे जायला पाहिजे. म्हणजे सौगंधिक असं, सौगंधिक नाही सुगंधी असं काहीतरी एक शब्द आलेला होता बघा मला, सुगंधकः. तर सुगंधकः म्हणजे ज्याला सुंदर वास येतो असा तांदूळ. मग त्याच्यामध्ये बासमती येईल, आंबेमोहर सुद्धा येईल आणि मग इतर सुगंधी तांदूळ कुठले आहेत ते बघायला पाहिजे. मग रक्तशाली आणि मग दीर्घशुक म्हणजे एक लांबडा तांदूळ येतो. मग लांबडा तांदूळ मध्ये सुद्धा एक दिल्ली राईस येतो, बासमती राईस येतो. सो त्याचे प्रकार. सो ह्या सगळ्या तांदळांमध्ये जी श्रेष्ठ आहे ती म्हणजे रक्तशाली, म्हणजेच काय, तर लाल तांदूळ किंवा तांबडी साळ ज्याला म्हटलं जातं. तर रक्त तांदूळ किंवा रक्तशाली जी आहे ना ती आजकाल आपण बघतो की दुकानात जाऊन तुम्ही जर विकत घ्यायला गेलो ना तर काही ठिकाणीच मिळते, ऑर्गॅनिक वगैरे जे शॉप्स असतात त्याच्या ठिकाणी, परंतु सर्वसाधारणतः नाही मिळत. परंतु सर्वात श्रेष्ठ असणाऱ्या वराहा तत्र रक्तः, ज्या रक्तशाली आहेत त्या श्रेष्ठ आहेत आणि तृष्णा त्रिदोष हर अशा त्या आहेत आणि म्हणूनच तृष्णा घालवणाऱ्या आणि तीनही दोषांचं शमन करणाऱ्या अशा या रक्तशाली आहेत. महास्तस्यानु अनुकलम महास्तस्यानुकलमस्तम च अपि अनु ततः परे. मग त्याच्यानंतर खालोखाल कुठल्या चांगल्या आहेत ते पुढे सांगितलेत, महाकलमसाळी आणि तप अनु असं. सो आपण हा श्लोक वाचून थांबूया. महास्तस्यानुकलमस्तम
च अपि अनु ततः परे यवका हायना पांसु बाष्प नैषधकादयः. काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. जर युट्यूब वरून बघत असाल तर युट्यूब मध्ये सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता. ओके, सो आपण इथे बघूया. ओके, एक पेशंट विचारलेली आहे. पेशंट 30 वर्षाची, प्रेग्नन्सीचा 5th मंथ चालू आहे. तिला 5 इयर्स गर्ल चाइल्ड आहे. एकदा 4th मंथ मध्ये अबॉर्शन झाले आहे. तिला फर्स्ट प्रेग्नन्सी पासून हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे. लास्ट मंथ मध्ये सर्वायकल एन्सेफलाइज केला आहे. परवा तिची एनोमली स्कॅन झाली, त्यामध्ये सबटल रेट्रोमेथिया असे आले आहे. ओके, तर अशा केस मध्ये काय विचार करावा आणि काय लाईन ऑफ ट्रीटमेंट असावी? ओके, हेपॅटायटिस बी आहे, तर आता बऱ्याच वेळेला ते हे सुद्धा असू शकतं, काय म्हणतो आपण, की आता तिला स्वतःला काही त्रास नाही आहे, तर त्याच्यामुळे ती गोष्ट आपण एक तुर्तास बाजूला ठेवू शकतो. हेपॅटायटिस बी साठी कदंबाचं औषध खूप चांगलं आहे. कदंबाचं पंचांग घ्यायचं आणि तिला तुळशीच्या रसाच्या 5 भावना द्यायच्या आणि त्या ते जे तयार होईल तर त्याप्रमाणे त्याचं कदंबाचं ते पावडर तयार करून ठेवायची किंवा गोळ्या तयार करून ठेवायच्या आणि मग ते आपण वेगवेगळ्या हेपॅटायटिस बी च्या पेशंट मध्ये वापरू शकतो आणि काही पेशंट मध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत असं सुद्धा नोटेड आहे. सो त्या दृष्टीने त्याच्यानंतर आता ही सेकंड तिची थर्ड ग्रॅव्हिड आहे. ती पहिल्यांदा एक बेबी आहे, नंतर 5 महिन्याचं अबॉर्शन झालं. पण 5 महिन्याचं ज्या वेळेला ते झालेलं आहे ना, तर त्याचं कारण काय आहे हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता एज 30 आहे, म्हणजे काही खूप जास्ती आहे असंही नाहीये. आता हे अनोमली स्कॅन मध्ये तिचा असा जर रिपोर्ट आलेला असेल ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला इतर गोष्टी म्हणजे ज्याला आपण अम्निओसेंटेसिस म्हणतो किंवा जेनेटिक काही नाही आहे ना, तर त्याही गोष्टी बघून घ्यायला पाहिजे. कारण डेव्हलपमेंटल अनोमली असे काय येतात ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायला हव्यात. औषधांमध्ये आपला एकदा विचार झालेला होता, त्याप्रमाणे प्रजास्तापन आणि वल्मीकरजाचा उपयोग चांगला होतो. तो देऊन एक रिपीट पुन्हा सोनोग्राफी आपण करून बघावी, म्हणजे मग त्याच्यामध्ये आपल्याला परिणाम चांगला दिसतो. त्याच्यानंतर कदंब तेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे संज्ञास्थापन गण सुवर्णयुक्त ब्राह्मीवटी हे द्यावं. का तर संज्ञास्थापन गण आपण ज्या वेळेला वापरतो ना, तर त्यावेळेला ह्याचे जे सेल्स असतात स्टेम सेल्स, तर त्याच्यापासून दुसरं काही बनवण्याची त्याची ताकद असते. सो त्या दृष्टीने योग्य पद्धतीचा अवयव तयार होणं, ऑर्गॅनिक जेनेसिस चांगलं होणं, याच्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येत असतो. सो हा रिपोर्ट जर असेल ना आपल्याकडे, तर तुम्ही ग्रुपवर ते निश्चित पाठवा. तो एकदा बघून आपण पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आणखीन काय विशेषत्वाने देता येईल हे सांगता येईल. सो अनोमली ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचा येतात, तर प्रजास्तापन, वल्मीकरज आणि संज्ञास्थापन सुवर्णयुक्त ब्राह्मीवटी ह्या पद्धतीने विचार करून औषध त्याच्यामध्ये द्यावे. ओके, एक 7 वीक्सची पेशंट आहे, 7 वीक जेस्टेशनची, सबकोरियनिक कलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं स्पॉटिंग झालेलं आहे. तर अशा वेळेला काय देऊ शकतो असं विचारलेलं आहे. तर आता बऱ्याच वेळेला असं होतं बरं का, की ज्या वेळेला 7 वीक्स प्रेग्नन्सी आहे आणि सबकोरियनिक कलेक्शन आहे किंवा ब्लीड आहे, तर असं ज्या ज्या वेळेला होतं ना, तर त्यावेळेला ते ब्लिडिंग होण्याची कारण जे आता आपण शुक्ताच्या संदर्भामध्ये बघितले, की रक्तपित्त कर असणं, तर खूप जास्त तिखट, खारट, आंबट हे जर का खाण्यामध्ये असेल ना, तर बऱ्याच वेळेला अशा पेशंट्स मध्ये सबकोरियनिक ब्लीड सापडतं. आणि म्हणूनच तुम्ही चरकाचार्यांचा जर आहार बघितला गर्भिणीचा, त्याच्यामध्ये पहिल्या मासामध्ये दूध आणि रक्तशाली म्हणजे साठेसाळी असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचा तो भाताचे त्यांनी हे सांगितले, तर तसं ते द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मधुरप्राय असा आहार घ्यायला पाहिजे. खारट, तिखट, आंबट कमी घ्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना, तर ही जे सबकोरियनिक ब्लीड आहे ती गोष्ट टाळता येणं शक्य असतं. त्याच्यानंतर फॉलची हिस्ट्री काही आहे का हे सुद्धा विचारायला पाहिजे. आता अशी पेशंट आपल्याकडे आली आहे, तर मग त्याच्यामध्ये काय द्यायचा हा प्रश्न राहतो. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर एन्जिओजेनेसिस चांगलं व्हायला हवं आणि जे ब्लिडिंग आहे ते थांबायला हवं. तर ह्या दोन्ही पद्धतीनं वापरत असताना रक्तपाचक आणि मौक्तिक कामदुदा असं वापरल्यानंतर तिथे एन्जिओजेनेसिस चांगलं येतं. काही वेळेला आपण तिथे त्रैलोक्य चिंतामणीचा वापर सुद्धा करू शकतो. ब्लिडिंग थांबवण्याच्या दृष्टीने म्हणून रक्तपित्त कुलकर्णन, मौक्तिक कामदुदा
आणि कुठल्याही 2 भावपदार्थांचं संधान करावं या दृष्टीने म्हणजे गर्भ आणि गर्भाशय धरा कला यांचं संधान व्हावं या दृष्टीने आपण वापरत असताना तिथे संधाननीय गण शाण्याच्या पाण्याबरोबर असं जर वापरलं तर त्याचा परिणाम चांगला मिळतो. आतापर्यंत जे जे अशा पद्धतीचे कोरियोनिक सबकोरियोनिक ब्लीडचे जे पेशंट्स होते तर ह्यांच्यामध्ये अशा पद्धतीची ट्रीटमेंट वापरल्यानंतर प्रेग्नन्सी चांगली कंटिन्यू होते आणि कंटिन्यू झाल्यानंतर बेबी ग्रोथ सुद्धा चांगलं राहतं. ह्या गोष्टी नोटेड आहेत. सो ह्या दृष्टीने त्याचा विचार आपण जरूर करू शकतो. त्याच्यामध्ये नस्य दुर्वाकृताचं हेडलो पोझिशन पेशंटला देणं आणि स्ट्रिक्ट बेडपॅन रेस्ट जसं म्हणतो की फक्त टॉयलेट्स याच्यासाठीच उठायचं अदरवाईज उठायचं नाही. असं सर्वसाधारणतः पुढच्या काही आठवडे तरी करायला हवं म्हणजे मग गर्भ स्थिर होण्याच्या दृष्टीने मदत होत असते. ओके. सिबासिस मध्ये सर्जरी करावी का काही ट्रीटमेंट द्यावी? तर काही लेप जे आहेत ना कोंबडनखेचा किंवा आपण अश्वगंधा वापरतो तर ते देऊन पाहायला हवेत. दुसरी गोष्ट अशा पद्धतीचे सिस्ट येणं ही गोष्ट बऱ्याच वेळेला चतुष्पाद दंशातनं शक्य असते आणि म्हणून इतर वेळेला उंदीर किंवा इतर गोष्टी त्याच्यामध्ये बाईट केलेले नाहीयेत ना तर ते बघायला पाहिजे. तसं जर असेल तर चतुष्पाद नखदंशावर आणि पोटामध्ये देताना मांसपाचक असं वापरलं तर सिस्ट जाण्याची शक्यता असते. परंतु वेळ खाऊ असतात ह्या गोष्टी तर त्या दृष्टीने ते बघायला पाहिजे. ब्राउन राइस के गुण रक्तशाली से अलग होते हैं क्या? ओके. कॅन इट बी युजफुल? आणि अवस्था पाक ट्रीटमेंट एक्झाम्पल इन अर्श गृहिणी कैसे करनी चाहिए? ओके, हे दुसरं रक्तशाली जे म्हटलं ना आणि ब्राउन राईस तर ब्राउन राईस हा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचा येतो. म्हणजे हातसडीचा जो तांदूळ असतो ना, तर त्याला सुद्धा बरेच जण ब्राउन राईस म्हणून विकत असतात. प्रत्येक जो राईस येतो ना, त्याच्यावरती हस्क असतं. आणि हे हस्क काढलं जातं आणि हस्क काढल्यानंतर आपण तो तांदूळ शिजवू शकतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं, की हातसडीचा म्हणजे हाताने ज्या वेळेला हे हस्क काढलं जातं ना, तर त्याच्यावरती एक छोटा लेयर ह्या हस्कचा राहतो आणि म्हणून त्याला ब्राउन राईस असंही म्हटलं जातं. काही वेळेला हाच जो रक्तशाली आहे, तर त्याला सुद्धा ब्राउन राईस म्हणून देतात. पण रक्तशालीमध्ये ना संपूर्ण दाणा लालसर असतो. थोडासा भेद असतो दोन्हीमध्ये. सो ब्राउन राईस म्हणजे एक्झॅक्टली ते असं नाही समजायला पाहिजे. पण हातसडीचा तांदूळ असं आपण त्याला नक्की म्हणू शकतो. पण हेच हस्क असल्यामुळं हा जो ब्राउन राईस असतो ना, तर तो पटकन शिजत नाही नेहमी आणि म्हणून तो शिजायला अवघड पडतो किंवा कच्चा शिजला जातो आणि म्हणून ब्राउन राईस बनवत असताना थोडा वेळ तो पाण्यात भिजवून मग करावा लागतो असं आहे. अवस्था पाक पर ट्रीटमेंट एग्जाम्पल इन अर्श गृहिणी कैसी करनी चाहिए? अवस्था पाकावर ट्रीटमेंट कैसे करनी चाहिए जैसे की गृहिणी और अर्श ऐसे पूछा है. ओके. सो अवस्थापाक वेगवेगळे ज्या वेळेला आहेत ना, तर कुठल्या अवस्थापाकामध्ये विकृती आहे हे बघून औषधं द्यायला पाहिजेत. पहिल्या अवस्थापाकामध्ये जर का विकृती असेल ना, मी एक अगदी सोपं तुम्हाला उदाहरण सांगते, की शंख, शौक्तिक आणि कपर्दिक ही 3 आहेत, जी समुद्र पंचकापैकी 3 आहेत. तर शंख विशेषत्वाने आमाशयावरती काम करते, की जे पहिल्या अवस्थापकाशी संबंधित राहतं. त्याच्यानंतर शौक्तिक जो आहे ना, तर तो गृहिणीशी संबंधित जास्त काम करतो आणि तिसऱ्या अवस्थापकाशी संबंधित कपर्दिक जास्त चांगलं काम करते. सो ह्या दृष्टीने त्याचा विचार व्हायला पाहिजे. आणि लक्षण कोणती आहेत त्याच्यानुसार म्हणजे वेगवेगळ्या अवस्थापक जे सांगितलेत त्याच्यानुसार आपल्याला औषधं देता येतात. मग त्या वेगवेगळ्या अवस्थापकांशी संबंधित अर्श, ग्रहणी किंवा विदग्ध जीवनासारखी पण पेशंट आपल्याला दिसतात. सो पेशंटचं निदान कसं आहे आणि लक्षणं कोणती आहेत ह्याच्यानुसार आपण विचार करून ती औषधं द्यायला पाहिजे. हा प्रश्न जो आहे ना तो अजून इलॅबोरेट करून विचारला तर जास्त बेटर आहे. अवस्थापकावरती ट्रीटमेंट नाही द्यायची आपल्याला खरं म्हणजे अवस्थापक हा नॉर्मली होणार आहे. सो अवस्थापक पर ट्रीटमेंट कैसे दे? तर नाही, अवस्थापक हा होणारच आहे. पण अवस्थापकामध्ये जर विकृती येत असेल आणि मग त्याच्यामुळं विविध लक्षणं जर येत असतील, तर मग मात्र आपण इथे निश्चित औषधं देऊ शकतो. ब्राउन राईस म्हणजे रक्तशाली असं डिरेक्टली नाही म्हणता येणार कारण की ब्रीड वेगळा आहे. जर मगाशी आपण ब्रीड म्हटलं ना तसं. तर रक्तशाली ह्या अगदी क्वचित किंवा फक्त स्वतःच्या घरापुरते असे बरेच शेतकरी करत असतात. आणि ब्राउन राईस म्हणजे हातसडीचा तांदूळ जो आहे ना, तर त्याला सुद्धा आपण ब्राउन राईस म्हणू शकतो. सो डायरेक्टली रक्तशाली म्हणजे ब्राउन राईस असं म्हणता नाही येणार. परंतु काही वेळेला रक्तशाली ब्राउन राईस नावाने सुद्धा दिल्या जातात.
सो काय आपण घेतोय ना हे आपल्याला माहिती असायला हवं. शित्रावर गोमूत्र कसं वापरावं असं म्हटलं तर मगाशी जे आपण बघितलं की गोमूत्र जे आहे ते तीक्ष्ण आहे आणि कफ विकृती नष्ट करणार आहे आणि तसं असल्यामुळं लावण्यासाठी आणि पोटामध्ये असं दोन्ही पद्धतीनं देता येतं. इव्हन पंचगव्य घृत जरा सिद्ध करून आपण शित्रावरती लावायला दिलं ना तरी तीक्ष्णत्वामुळे त्याचा परिणाम आपल्याला चांगला येतो असं दिसतं. पंचगव्य घृत अभ्यंतरतः सुद्धा देता येतं किंवा एकेरी गोमूत्र सिद्ध अशा पद्धतीनं घृत तयार करून घ्यायचं आणि ते लावायला देणं अशाही पद्धतीनं करता येतं. काही वेळेला गोमूत्र डायरेक्टली शित्रावरती लावणं ही सुद्धा गोष्ट केली जाते आणि मग त्याला सन एक्सपोजर देणं. परंतु अशा वेळेला गोमूत्र हे ताजं पाहिजे. जर का शिळं किंवा जुनं गोमूत्र पण अशामध्ये वापरलं तर त्याचा परिणाम मात्र चांगला येईल. ओके. ऑलमोस्ट मला वाटतं झालेत क्वेश्चन सगळे. सो आता आपण पसायदान म्हणूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे युरले पायिकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे देखणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांची तो तेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लौकी बची जो आदि पुरुषी अखंडिता आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय हुआवे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाले ज्ञानदेव सुखिया झाला.